रोडवाला तुमचा काय विषय? हा माझा मुलगा आहे. मला एक मदत अशी पाहिजे होती सर, श्रवण यंत्र. श्रवण यंत्र पाहिजे होतं ना. माझं एक असं आहे की याला बरेचदा 2 वेळा प्रशासनाने दिले आहे. तुम्ही कुठे राहता? सर माझं अंबड डिस्ट्रिक्ट मधलं राहणं आहे, पण मी 15 वर्ष झाली इथंच राहतो, पण रहिवासी नाही झालो. आधार कार्ड कुठलं आहे? मग कसं होईल ते? तिथून होईल ते? शिक्षण किती आहे? 7वीपर्यंत शिकलेला. फडणवीस साहेब आता त्यांच्या ऑफिसकडून मला एकदा मिळाली होती 35-36. ते कसं स्लो मशीन मिळाली होती, 90 झाले. खराब होते. लोकल मशीन मिळाली होती. मला आणखीन एकदा तुम्हाला भेटण्यासाठी झालो की याला होईल का मशीन? हे वाढून देऊन दिलं आहे मला, पण काही कामच तकलीफ नाही. तर आधार जर कुठले महाराष्ट्रातच आहे ना आपण, नाही काही हरकत नाही. एकदा मशीन मिळाली जेव्हा आपलं गडकरी साहेबांचं काँग्रेसनगरला एक फंक्शन तिथून मिळाली, तशीच मशीन मिळेल जे मिळेल ते. लोकलच म्हणजे कसं ते 2-3 महिने वापरा, कर्कश आवाज, हे सगळं गोष्टी. तुम्हाला ज्या मशीन पाहिजे त्याची किंमत 25,000 पासून पुढे आहे. हो आहे ना? 10,000पर्यंत 2 मशीन असे खूप महाग. तर त्या ज्या मशीन आहेत त्या खूप महाग आहे. त्याच्यासाठी ते आपल्याला म्हणजे हो त्याच्यासाठी आहे. कालच माझी मीटिंग झाली त्याच्याकरता. डॉक्टर कालच येऊन गेले. आम्ही बसलो भरपूर वेळपर्यंत. त्यांचा रेकॉर्ड मी लिहिला नाही आहे. डोळ्यात थोडासा दिसतो, एका डोळ्यात कमी दिसतो, एका डोळ्यात काहीतरी दिसतं ना. हॅलो, गुड मॉर्निंग. हा हॅलो, गुड मॉर्निंग. ते काल जे डॉक्टर आले होते त्यांचा नंबर मला पाठवता का थोडा? हो ठीक आहे ना. हो प्लीज. ठीक. हो काय झालं बोलणं, म्हणजे काय म्हणत होते ते? त्यांना म्हटलं की जे कर्णबधीर वगैरे आहे त्यांचं एक सेशन घ्या म्हटलं. तुम्ही महाराष्ट्रामध्ये भरपूर कर्णबधीर आहे, किती मदत करता येईल ते बघा ते डोनेशनच्या माध्यमातून वगैरे. कारण शासनाकडून ज्या योजना मिळतात ते यंत्र मिळतात ते खूप स्वस्त आणि 2-4 महिन्यात खराब होऊन जातात. हा यांना जे आहे ते हे काही गरजू लोकांना देतात, तर गरजू लोक येत राहतात आपल्याकडे. 1-2 त्यांना रेफर करतो, त्यांच्या हातून काम होऊन जाईल. ठीक आहे ना, मी देते त्यांना. तुम्ही त्यांचा नंबर देते, पाठवा मला. हो. मी ड्युटी करतो काम. हे पर्सेंट जास्त वाढून दिलाय तर थोडं तकलीफ ते नाही होईल असं सरस. गव्हर्नमेंट जॉबला आहे नाही प्रायव्हेट मध्ये. हा याच्यात पहिल्या 75% आहे. ऑनलाईन केला तर 100 करून दिले. एका डोळ्यानं कमी दिसतो आणि एका डोळ्यानं काहीच नाही. आणि ऐकायला नाही. ऐकायला येते. कशा प्रॉब्लेम आहे? डोळ्याचा एका डोळ्याने काहीच नाही दिसत आणि एका डोळ्याने कमी दिसतो. हे पुरा डॉक्टर आता 100% करून दिला आहे. प्रॉब्लेम तर नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टरने लिहून दिलेली आहे सर्टिफिकेट. पैसे दिले का डॉक्टरला बनवायला? हा डॉक्टर बनवायला पैसे दिले का? नाही दिले ना. मग कशाला तू एवढा घाबरून राहिला? मित्राने विचारलं का तू हे पर्सेंटेज तो मित्र डॉक्टर आहे का? मित्र डॉक्टर आहे तो? मग कशाला? डॉक्टरनी जेव्हा लिहून दिलेली 100% सर्टिफिकेट आहे आणि तू प्रायव्हेट ड्युटी करते, गव्हर्नमेंट ड्युटी मध्ये आहे नाही की तुझ्यावर इन्क्वायरी बसेल? गव्हर्नमेंट ड्युटी मध्ये आहे का? मग कशाला घाबरून? तुला उलट चांगलं आहे, तर आणखी सुविधा मिळेल तुला. सुविधा तर भेटतच नाही ना सर. घेत नाही ना तुम्ही. आता याच्यावरती रेल्वेचं मिळते आहे. रेल्वेचा मिळतो, बसचा नाही भेटत. बसचं तेच कार्ड चालेल. बस मध्ये भेटतच नाही. हेच कार्ड चालेल. चालेल का? हो. आता हे केलेलं आहे, हेच कार्ड चालेल. बस मध्ये जातो तर तुला दिसतो म्हणते, म्हणून त्यामुळे. कोण म्हणते? तो ड्रायव्हर, कंडक्टर. हे दाखवायचं ना. दाखवायचं ना. हे काय म्हणा.
तू डॉक्टर आहे का? मी आपण बनवणार असं आहोत. बोलायचं आणि म्हणे मोबाईल ताणून द्यायचा असं कोण म्हणते, तर तू माझा व्हिडिओ मला पाठवायचा. ठीक ठीक आहे सर. हे डॉक्टरनी बनवून दिलेली सर्टिफिकेट आहे ना. हा डॉक्टर हुशार आहे की तो कंडक्टर हुशार आहे? तसं 2-3 वेळा झाला. हा, तर मला सांगायचं त्यावेळेस. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 जे घटना घडली हा दिवसभरात, सकाळी फोन करून सांगायचे भाऊ माझं असं असं यांनी गैरवर्तणूक केली. पण 7:30 फोन करायचा. त्या वेळेस फोन केला उचलला जाते नाही जाते हा विषय वेगळा आहे. ठीक आहे. तुझा विषय तर काही आहेच नाही ना. हा पण कोणी लाभ कसं देऊ शकतो? अरे तुला संजय गांधी मिळते, हा तुला रेल्वे मिळून राहिली, हा. तुला बसची सवलत मिळून राहिली, हा. आणखी काय पाहिजे? काय आणि दुकान बी भेटू शकतो. लाभ आहे. दुकानाचं आम्ही आता सगळ्यांचं एक प्रपोजल टाकून राहिलो. कुठं राहणं तुझं? माझं MIDC MIDC ना. सगळ्यांचे प्रपोजल टाकून राहिलो. लग्न झालेलं आहे? झालाय. मुलगा आहे? मुलगा मुलगी दोघच आहे. मुलगा मुलगी दोघंच आहे. आणि हा. वाईफ पण वाईफ आहे. दिव्यांग आहे का? नाही चांगली आहे. चांगली आहे ना. हा तिथं- म्हणजे तिथे तो बालसंगोपनवाला फायदा मिळाला असता, पण आता एकाला नाही देऊन राहिले ते. ठीक आहे. हा बोला. आणखी हा जो आता ते पण हे निराधार केव्हा येऊ शकतो सर? 20 तारखेपर्यंत. टेम्परवरीचं मला जो 3 विषय महिने झाले आलेच नाही सर. लोकांना त्याला आमच्याकडला तो मुलगा आला त्याला आता 5,000 हो. 29 तारीखला. हो ते हो तर खूप कमी लोकांना आलेले आहे. हा. खूप जास्त लोकांना येणं बाकी आहे. तरी तुझी जर मनातली शंका काही असेल तर मंगळवारी सकाळी 7:30 झूम मीटिंग डाउनलोड कर. तुझे कागदपत्र एकदा आपण चेक करून घेऊ. तुझे कागदपत्र ऑनलाईन चेक करून घेऊन की कागदपत्र बरोबर आहे की नाही. हा. बरेचदा पेंडिंग दाखवून पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं का? हा मला समजतच नाही सर थोडंफार. कोर्टावर केला पण तेवढं समजत नाही मला. कोणी केलं? भावना करून दिला. हा, तर म्हणून म्हटलं मंगळवारी सकाळी 7:30 वाजता झूम मीटिंगला जॉईन कर. बीड मधून एक आपले एक्सपर्ट आहे, चंद्रपूर वरून आहे. ते लोक ऑनलाईन करून देतात सगळे कामं घरी बसल्या. तर तुम्हाला एवढं धावपळ करायचं आहे, सेतूला जा, इकडे जा, तिकडे जायची गरज नाहीये. बाकी त्रुटी घरी बसल्या बसल्या सेवा मिळते आणि घरी बसल्याच कामं होतात. केला का माहिती नाही सर. हे करून देतात आहे मॅडम. ठीक आहे. हा ठीक आहे. याला झूम डाउनलोड करून द्या. तुमच्या बोला काय सर, विषय? आता तो पण विषय कसं सुरू आहे जोडायचं कसं पण टेम्परवरीचा. समजत नाही मला तेवढं. समजत नाही? हा इथे उभे राहा तुम्ही. ताई समजून देईल. उभे राहू शकता ना? हा या समजून देते. हा जो टेम्परवरीचा विषय सुरू आहे हम्म. आता हम्म. त्याचं काय म्हणजे बंद होणार आहे की काय? टेम्परवरीचा जो विषय आहे, या महाराष्ट्रामध्ये 60 लाखावरून जास्त दिव्यांग आहे. त्या 60 लाखापैकी कमीत कमी 2 लाख मिनिमम 2 ते 3 लाख 5 लाखापर्यंत ही संख्या जाऊ शकते. असे हे टेम्पररी दिव्यांग आहे. आणि टेम्पररी दिव्यांग जे आहे ते तर दिव्यांग आहेच ना. तेच आहे. तर त्यांचा विषय हा जरी यांनी बंद केलेला असेल, पण हा विषय बंद होणारा नाही आहे. सरकारला याच्यावरती विचार विमर्श घ्यावा लागेल आणि 100% हा विषय सुरू होईल. पण जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत धीर धरावा लागेल. या विषयाला घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त करत आहे दिव्यांग लोक. कारण टेम्परवारी जरी असला पण 43% दिलेला आहे. तर त्याच्यासाठी काही तर करा. तो टेम्परवारीच्या परमानंट होईल. मग त्याला काय परमानंट हँडिकॅप पाहायची वाट पाहावं लागेल काय? नाही का? तर तुम्हाला हा विषय आहे. सगळ्या जणांनी धरून घेतलेला हा विषय. सगळ्या संस्थांनी याच्यावरती हे सुरू आहे. तुम्ही संपर्कात राहा आमच्या. ठीक आहे सर. मी माझं होईल का? श्रवण यंत्रासाठी माझं म्हणणं हे आहे की जे आपल्याला मिळाले आधी तेच जर मिळत असेल तर मग काही मला आता नंबर आला की तो नंबर तुम्हाला देतो. तुम्ही लिहून घ्या. दोनदा मशीन मिळाल्या आहेत त्याला आणि 2दा मला ते घरी तशाच पडल्या आहेत. वापरणे ठेवून द्या. कारण परिस्थिती माझी अशी नाही की मी त्याला 50-60 हजार रुपये मशीन घेऊ शकतो. मेडिसिन जॉब करतो. 28,000 जॉब आहे. किरायचं घर आहे.